तुमच्यापैकी 99% लोकांनी या पोरांकडून कळशी म्हणजे कन्सिस्टन्सी शिकून घेतली पाहिजे. कारण मॅडमनी बाहेर काढून दिल्यानंतर पण या पोरांना तेच अभ्यासाचं सातत्य कंटिन्यू ठेवलं. बाहेर आल्यानंतर या पोराला अभ्यास तरी करा वाटत होता, पण या पोरांना तर लाज कशीच वाटत नव्हती. हा प्रश्न तुमच्यासोबत मला सुद्धा पडलेला होता. तर आज होती रामनवमी. सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या याच पवित्र सणाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांची इच्छा होती की आज पण आपल्या कॉलेजला सुट्टी असायला पाहिजे होती, पण त्याच इच्छेला पूर्णपणे टाटा बाय बाय करून आज कॉलेज रेग्युलर ठेवण्यात आलेलं होतं. आज आपल्या कॉलेज शोरूम मध्ये म्हणजेच की पार्किंग मध्ये सगळ्यात जास्त दुष्काळ पडलेला होता. तेवढ्यात सगळे विचारायला लागले कोणीच नाही आलं आणि तुम्ही कशासाठी आले. त्यांना सांगितलं कल हमें कॉलेज वाले रेगुलर बुलाती इसलिए हम आज कॉलेज को रेगुलर आती. पण ते म्हणाले सबसे ज्यादा दुष्काळ तो तुम्हाराही क्लास में होती. त्याचबरोबर आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजे आपलं सबमिशन सुरू झालं होतं. सबमिशन करायला गेलो तर तेवढ्यात लवची असाइनमेंट हरपून गेली होती. एवढे सगळे मोठे अपार कष्ट घेत आता फायनली असाइनमेंट आम्हाला सापडली होती. तेच घेऊन आता फायनली आपण आलो होतो परत आता कॉलेजला. तेच सबमिशन सबमिट करून आणि मार्क्स एंटर करून आता फायनली आपलं एक सबमिशन कम्प्लीट झालेलं होतं. त्यानंतर आपल्या कॉलेजच्या मिनी मॅरेथॉनचा फ्री ऑफ कॉस्ट प्रमोशन करून आता फायनली आपण चाललो होतो घराकडे. घरी जाताना पहिलं आपल्या SRPF कॅम्प मध्ये भरती झालेले जवानांची ट्रेनिंग चालू होती. त्यानंतर आपण पाहिलं आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पेट्रोल नंतर LPG गॅस आणि LPG गॅस नंतर CNG गॅस साठी सुद्धा खूप जास्त लाईन लागलेली होती. तुम्हाला काय वाटतं पेट्रोल आपल्या इंडियामध्ये चालू राहील की बंद होईल आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बाकी काही नाही, तेच पेट्रोल वगैरे भेटणं थोडं कमी झालंय, त्याच्यामुळे होईल तेवढं शक्यतो पेट्रोलचं स्टोरेज फुल करून ठेवा. त्याचबरोबर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. ब्लॉग कसा आवडला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.